Hello and welcome to the sixth lecture of Co-ordination Compound Class 12. मागील लेक्चरमध्ये आपण वेर्नर थेरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स पाहिलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण 4 पॉस्ट्युलेट पाहिलेले आहेत. आता हे जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस जे आहेत त्यांचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं हे या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर now in this lecture we are going to study the classification of coordination compounds, or you can call it as complexes. coordination complexes आपण क्लासिफिकेशन पाहणार आहोत. तर हे जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस, हे दोन प्रकारे केले जातं. वन, डिपेंडिंग ऑन द टाइप्स ऑफ लिजन्स अटॅच्ड टू द सेंट्रल मेटल ॲटम. म्हणजे वन क्लासिफिकेशन that is depending on type of lesions, and second is the charge carried by the coordination complex. Charge on coordination complex. नावावरून आपल्याला लक्षात येत असेल, पहिला प्रकार जो आहे टाइप ऑफ लिजन्स, जेवढे ज्या प्रकारचे लिजन्स एखाद्या सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच आहेत त्यानुसार पहिल्या प्रकारचं आपण क्लासिफिकेशन करतो. आणि दुसऱ्या क्लासिफिकेशनमध्ये कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सवर किंवा कोऑर्डिनेशन स्फिअरवर कोणत्या प्रकारचा चार्ज आहे त्यानुसार आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसला क्लासिफाय करतो. तर आता यातला पहिला प्रकार आपण इथं आता पाहूया. दॅट डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ लिजन्स, जो लिजन्सच्या टाईपवर अवलंबून आहे. ओके, सो फर्स्ट टाइप क्लासिफिकेशन ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस ए बेस्ड ऑन टाइप ऑफ लिजन्स. याकरिता तुम्हाला मी एक उदाहरण देतो, त्या उदाहरणावरून ही कन्सेप्ट अगदी व्यवस्थित क्लिअर होईल. दोन प्रकारचे मी उदाहरणं देतो, दोन एक्झाम्पल्स देतो. त्याकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला हा क्लासिफिकेशनचा पार्ट जो आहे तो इझिली समजेल. दोन कॉम्प्लेक्सेस, हा पहा, CONH3 6 times plus. This is one type of coordination complex. दूसरा प्रकार आपण दुसरा एक्झाम्पल बघूया. CONH3 4 times Cl2. ओके, याच्यावर चार्ज आहे प्लस. या दोन्ही प्रकारच्या एक्झाम्पलकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की पहिलं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये कोबाल्ट हा सेंट्रल मेटल ॲटम आहे. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पण कोबाल्ट हाच सेंट्रल मेटल ॲटम आहे. दोघांमध्ये पहा, सेंट्रल मेटल ॲटमला 6 लिजन्स अटॅच आहेत. इथं पण पहा 4 अमोनिया आणि 2 क्लोरीन, 6 लिजन्स अटॅच आहेत. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये ह्या कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. ओके, आता कोबाल्टला अटॅच असलेल्या लिजन्सकडे पहा. पहिल्या एक्झाम्पलमध्ये 6 अमोनिया ग्रुप त्याला अटॅच आहे किंवा अमोनिया मॉलिक्युल्स त्याला अटॅच आहेत. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं तर कोबाल्टला 4 अमोनिया मॉलिक्युल्स आणि 2 क्लोरीन अटॅच आहेत. दोघांमधला फरक आपल्याला आता व्यवस्थित लक्षात येईल. इथं सेंट्रल मेटल ॲटमला एकाच प्रकारचे लिजन्स अटॅच आहेत आणि या ठिकाणी दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सेंट्रल मेटल ॲटमला 2 प्रकारचे लिजन्स अटॅच आहेत. मग एकाच प्रकारचे लिजन्स, सेम टाईप ऑफ लिजन्स जर सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच असतील, सेम, यालाच आपण होमो असं इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि सेम टाईपचे लिजन्स अटॅच आहेत म्हणून या प्रकाराला आपण म्हणणार आहे होमोलेप्टिक
कॉम्प्लेक्स. होमो याचा अर्थ सेम, लेप्टिक याचा अर्थ लिजन्स असलेला कॉम्प्लेक्स. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो ज्या कॉम्प्लेक्समध्ये एकाच प्रकारचे लिजन्स असतात त्याला आपण म्हणतोय होमोलेप्टिक लिजन्स, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. म्हणजेच होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सची डेफिनेशन जर करायची असेल तर आपल्याला असं म्हणावं लागेल द कॉम्प्लेक्सेस which contain same type of lesions. त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे लिजन्स असतात त्याला आपण म्हणणार आहे होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. मीन्स होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स इज द कॉम्प्लेक्स which contain same type of lesions. मग हेट्रोलेप्टिक आता दुसरा प्रकार बघणार आहे. याच्यामध्ये बघा इथे सेंट्रल मेटल ॲटमला वेगवेगळ्या प्रकारचे लिजन्स अटॅच झालेले दिसत आहेत. म्हणजे याचा अर्थ हा सेम प्रकारचे नाही आहेत. सेम प्रकारचे असले तर आपण त्याला होमो म्हणतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर त्याला आपण हेटेरो असं म्हणतो. त्यामुळे दुसरा जो प्रकार आहे दॅट विल बी हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो हेटेरोलेप्टिक म्हणजे काय तर एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल कोबाल्टला दोन प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लिजन्स इथे अटॅच होते. अमोनिया मॉलिक्युल्स आणि क्लोरीन. म्हणजे फक्त डेफिनेशनमध्ये एवढा एकच शब्द बदलायचा. द कॉम्प्लेक्सेस विच कंटेन डिफरंट टाईप ऑफ लिजन्स किंवा नॉट द सेम टाईप ऑफ ऑल द लिजन्स. सगळे एक प्रकारचे लिजन्स नसायला पाहिजेत असं पण तुम्ही म्हणू शकता किंवा दॅट इज अटॅच्ड विथ डिफरंट टाइप्स ऑफ लिजन्स किंवा डिफरंट लिजन्स. त्यामुळं डेफिनेशन विल बी द कॉम्प्लेक्स which contain सेम च्या फक्त वेगळा शब्द आहे डिफरंट टाइप्स ऑफ लिजन्स. थेअरीमध्ये कदाचित याच्यावर एखादा क्वेश्चन असू शकतो 1 or 2 मार्क्सचा. क्लासिफाय द गिवन कॉम्प्लेक्सेस इनटू होमोलेप्टिक लिजन्स, हेट्रोलेप्टिक लिजन्स असं जर क्लासिफिकेशन असेल 2 एक्झाम्पल 1 मार्कासाठी म्हणजे 1 एक्झाम्पल फॉर हाफ मार्क अशा पद्धतीनं थिअरीला ह्याच्यावर आधारित एखादा क्वेश्चन असू शकतो. त्यावेळेला सिलेक्शन करताना खूप इझी आहे. सेंट्रल मेटल ॲटम पाहायचा, त्याच्या शेजारी असलेले त्याला अटॅच असलेले लिजन्स बघायचे. सेम टाईपचे असतील तर दॅट इज होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. जर वेगवेगळ्या प्रकारचे लिजन्स सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच असतील तर दॅट इज हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके. आता यानंतर आपण कॉम्प्लेक्सेसचं दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत. दॅट डिपेंड्स ऑन किंवा दॅट इज बेस्ड ऑन द चार्ज ऑन द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असं टेक्स्टबुकमध्ये लिहिले. पण आपण आपल्या सोयीसाठी लक्षात ठेवूया चार्ज ऑन द कोऑर्डिनेशन स्फिअर. तर ह्याच्या बाबतीत 3 प्रकारचे चार्ज जे आहेत ते 3 प्रकारचे आहेत आपल्याला माहिती आहे. पॉझिटिव्ह चार्ज त्याला आपण कॅटायनिक म्हणू शकतो. निगेटिव्ह चार्ज असेल एखाद्या स्पीसीजवर त्याला आपण ॲनायन म्हणतो. आणि जर चार्ज नसेल कोणताही चार्ज एखाद्या स्पीसीजवर नसेल तर त्याला आपण न्यूट्रल स्पीसीज असं म्हणतो. म्हणजेच आपण आता क्लासिफिकेशन कशाच्या बेसवर करतो पहा. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द चार्ज ऑन द कोऑर्डिनेशन स्फिअर. जर कोऑर्डिनेशन स्फिअरवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर दॅट इज कॅटायनिक कॉम्प्लेक्स. जर निगेटिव्ह चार्ज असेल दॅट इज ॲनायनिक कॉम्प्लेक्स. आणि जर चार्जच नसेल किंवा ओव्हरऑल चार्ज 0 असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रल कॉम्प्लेक्स. म्हणजे 3 प्रकारे आता क्लासिफिकेशन आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं करणार आहोत. फर्स्ट इज कॅटायनिक कॉम्प्लेक्सेस. आता कॅटायनिक कॉम्प्लेक्स म्हणजे चार्ज ऑन द कोऑर्डिनेशन स्फिअर शुड बी पॉझिटिव्ह. म्हणजेच द कॉम्प्लेक्स इन विच कोऑर्डिनेशन स्फिअर कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. डेफिनेशन आपण करूया. द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स
the coordination complex in which coordination sphere carries positive charge. ज्याच्यावर कोऑर्डिनेशन स्फिअरवर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यांना आपण कॅटायनिक कॉम्प्लेक्स असं म्हणतो. याचा आपण एखादं एक्झाम्पल जर पाहिलं तर नेमका कॅटायनिक कॉम्प्लेक्स काय असतो हे आपल्याला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CONH3 6 times Cl3. आता लक्षात घ्या, या स्पीसीजचं जर आयोनायझेशन झालं तर कशा पद्धतीने होईल. जर आयोनायझेशन किंवा डिसोसिएशन जर झालं तर ब्रॅकेटच्या बाहेरचे जे आयन्स आहेत त्यांना आपण काउंटर आयन्स म्हणतो. दॅट इज आयोनायझेबल पार्ट हा आयोनाइज होईल आणि ब्रॅकेटमधला पार्ट ॲज इट इज राहील. त्यामुळं त्याचं आयोनायझेशन असं दिसेल CONH3 6 times प्लस 3 Cl ॲटम बाहेर जातील 3 Cl मायनस. म्हणजे याचा अर्थ पहा, लेफ्ट हँड साईडला चार्ज 0 आहे म्हणजे राईटला पण चार्ज टोटल चार्ज 0 असला पाहिजे. यापैकी राईट हँड साईडला बघा 3 मायनस चार्जेस दिसतात. मग 3 मायनस चार्जेसना कॅन्सल करण्यासाठी या राहिलेल्या कोऑर्डिनेशन स्फिअरवर येणार आहे प्लस 3 चार्ज. अँड दॅट इज वाय this coordination complex is called as cationic complex. म्हणजे कॅटायनिक कॉम्प्लेक्स जर पाहायचा असेल किंवा आपल्याला तो आहे की नाही हे आयडेंटिफाय करायचं असेल तर त्याकरता त्याचं डिसोसिएशन आपल्याला लिहिता आलं पाहिजे. डिसोसिएशन लिहिल्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर जर एनायन्स असतील तर त्या कोऑर्डिनेशन स्फिअरवर येणार पॉझिटिव्ह चार्ज. अँड इफ द कोऑर्डिनेशन स्फिअर कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज देन इट इज अ कॅटायनिक कॉम्प्लेक्स. गॉट इट. आता यापुढे आपण दुसरं त्याचा क्लासिफिकेशन पाहणार आहोत, ॲनायनिक कॉम्प्लेक्स. ॲनायनिक कॉम्प्लेक्स. आता आपल्याला लक्षात येईल कॅटायनिक म्हटलं की कोऑर्डिनेशन स्फिअरवर पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे ॲनायनिक कॉम्प्लेक्स आपण कुणाला म्हणणार, ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन स्फिअर कॅरीज पॉझिटिव्हच्या ऐवजी फक्त एक शब्द बदलायचा निगेटिव्ह चार्ज. म्हणजे त्याची डेफिनेशन काय सांगणार आम्ही, द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स or the coordination compound in which the coordination sphere carries negative charge. कॅटायनिक म्हणजे पॉझिटिव्ह आणि ॲनायनिक म्हणजे कोऑर्डिनेशन स्फिअरवर असला पाहिजे निगेटिव्ह चार्ज. एखादं एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर आपल्याला आणखीन जास्त व्यवस्थित त्याची आयडिया होईल. फॉर एक्झाम्पल K4FeCN6 दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. कॅटायनिकसाठी CONH3 6 times Cl3 याच्यावरून आपल्याला त्या बाबतीत आयडिया येऊ शकते. तसंच ॲनायनिकसाठी K4FeCN6. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं काय, पहा कोऑर्डिनेशन स्फिअरवर कोणत्या प्रकारचा चार्ज आहे. कॉम्प्लेक्सवर नाही, कॉम्प्लेक्सवर टोटल चार्ज इथं 0 आहे. पण याचं आयोनायझेशन किंवा डिसोसिएशन जर पाहिलं तर काय होईल बघा, 4 पोटॅशियम आयन्स. ब्रॅकेटच्या आउटसाईडचा पार्ट आयोनायझेबल आहे त्यामुळं पोटॅशियम आयन्स जे आहेत ते आयोनाइज होतील आणि हा ब्रॅकेटमधला पार्ट दॅट इज कोऑर्डिनेशन स्फिअर विच रिमेन्स अनआयोनाइज होतो, अनआयोनाइज्ड राहील. त्यामुळं डिसोसिएशन कसं असेल पहा, 4K बरोबर, एका पोटॅशियमवर 1 प्लस चार्ज आहे त्यामुळं 4K प्लस प्लस राहिलेला पार्ट ब्रॅकेटमधला ॲज इट इज राहील FeCN6. आता लक्षात घ्या, लेफ्ट हँड साईडला टोटल चार्ज 0 आहे म्हणजे राईट हँड साईड सुद्धा टोटल चार्ज 0च असला पाहिजे. पण इथं आपल्याला 4 पॉझिटिव्ह चार्जेस दिसतात म्हणजे याचा अर्थ या कोऑर्डिनेशन स्फिअरवर असला पाहिजे निगेटिव्ह चार्ज. किती निगेटिव्ह,
4 पॉझिटिव्ह आहे म्हणजे याच्यावर 4 निगेटिव्ह -4. करेक्ट. नाव दिस कोऑर्डिनेशन sphere carries a negative charge and that is why it is called as anionic complex. म्हणजे लक्षात घ्या, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सवरचा चार्ज पाहायचा नाही आपल्याला, त्याचं डिसोसिएशन केल्यानंतर कोऑर्डिनेशन स्फिअरवर पॉझिटिव्ह चार्ज असेल दॅट इज कॉल्ड एज कॅटायनिक कॉम्प्लेक्स. जर कोऑर्डिनेशन स्फिअरवर निगेटिव्ह चार्ज येत असेल तर दॅट इज ॲनायनिक कॉम्प्लेक्स. मग आता तिसरा प्रकार ज्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. म्हणजे आपल्याला लक्षात येईल या नावावरूनच की त्या कॉम्प्लेक्सवरचा चार्ज किंवा त्या कोऑर्डिनेशन स्फिअरवरचा चार्ज हा 0 असला पाहिजे. राईट. तर आता आपण पाहूया न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. डेफिनेशन तर आता आपल्याला येते. द कॉम्प्लेक्सेस किंवा द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस, द कोऑर्डिनेशन complex in which coordination sphere carries no charge, कारण पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही आहे म्हणून आपण त्याला म्हणू शकतो कोऑर्डिनेशन स्फिअर कॅरीज नो चार्ज. कोणताही चार्ज नसेल तर त्याला आपण म्हणणार आहे न्यूट्रल कॉम्प्लेक्स. उदाहरण त्याचं एखादं एक्झाम्पल बघितलं की आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल PtNH3 twice Cl2. आता या कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही पाहू शकता प्लॅटिनमची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. करेक्ट. ऑक्सिडेशन स्टेट +2. अमोनिया म्हणजे अमाइन ग्रुप त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. मॉलिक्यूल आहे म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0. मॉलिक्यूल कोणताही असेल तर तो न्यूट्रल असतो त्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0. आणि 2 क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -2 कारण एका क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे, 2 क्लोरीनची -2. म्हणजे याच्यावरचा टोटल चार्ज कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सवरचा किंवा कोऑर्डिनेशन स्फिअरवरचा टोटल चार्ज जो आहे +2 -2 कॅन्सल इच अदर अँड देअरफॉर द टोटल चार्ज इज 0. करेक्ट. आणि लिहिला जात नाही. करेक्ट. त्यावेळेला आपल्याला सांगता आलं पाहिजे. ऑक्सिडेशन स्टेट जर पाहिल्या त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं हा जो टोटल चार्ज आहे त्या कॉम्प्लेक्सवरचा किंवा कोऑर्डिनेशन स्फिअरवरचा हा चार्ज 0 आहे. दॅट मीन्स इट डू नॉट कॅरी एनी चार्ज अँड दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज न्यूट्रल कॉम्प्लेक्स. असं याचं दुसरं पण एखादं उदाहरण देता येईल. दुसरं एखादं उदाहरण CO4 टाइम्स. याच्यामध्ये पण निकेल आणि हा कार्बोनिल ग्रुप आहे. ह्याचा जो कॉम्प्लेक्स तयार होतो याच्यावरचा टोटल चार्ज कार्बोनिलवर 0 चार्ज आहे आणि त्यामुळं ह्याची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ह्याचा टोटल चार्ज जो आहे या कॉम्प्लेक्सवरचा 0 आहे. अँड दॅट इज वाय दिस coordination sphere do not carry any charge and that is why it is called as neutral complex असं आपण त्याला म्हणू शकतो. अशा प्रकारे एक 2 मार्कासाठी बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन असू शकतो. डिस्टिंग्विश किंवा डिफरन्शिएट किंवा क्लासिफाय द फॉलोविंग कॉम्प्लेक्सेस किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस ऑन द बेसिस ऑफ एकतर ते चार्ज म्हणतील किंवा ऑन द बेसिस ऑफ लिजंड्स म्हणतील किंवा क्लासिफाय द फॉलोइंग कोऑर्डिनेशन कंपाउंड ॲज होमोलेप्टिक लिजंड्स, हेट्रोलेप्टिक लिजंड्स, कॅटायनिक कॉम्प्लेक्स, ॲनायनिक कॉम्प्लेक्स आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्स. असं क्वेश्चन असून त्याच्या खाली 1-2-4 एक्झाम्पल तुम्हाला दिले जातील आणि त्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे करायचं आहे. ओके. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. नसेल तर कमेंट बॉक्समध्ये काही सूचना असतील तर तुम्ही करू शकता. आवडलं असल्यास लाईक करा आणि तुम्ही ते फॉरवर्डसुद्धा करू शकता. थँक्यू.